उषा आता आपल्याला लय कर्ज झालंय. आज काय आपल्याला बाप नाही आपल्याला सपोर्ट करायला. पहिले लोक आपल्याला लय किंमत द्यायचे ते का तर आपल्याकडे पैसा होता. आज आपल्याकडे नाहीये. हा बरोबर दादा, आज आपल्याकडे बाप नाही, पण बापाने दिलं शिकवण आहे ना आपल्याकडे आज. हा बरोबर आहे र. मला पण माहिती आहे आपल्या बापाने आपल्याला लय चांगली शिकवण दिलेली. त्याचं आपण नक्कीच सोनं करू. पण आताची जी कंडिशन आलेली ना आपल्यावर ती लय वेगळी आहे. दादा बरोबर आहे तुझं, पण ह्यातून आपल्याला कष्ट करूनच बाहेर निघायला मार्ग आहे. आपण असं कष्ट करू ना, लोक बघतच राहिले पाहिजे. चालतंय. मी काय करतो आपल्या एका तुकड्यात आहे ना नांगर मारून घेतो. तवर तू काय कर द्राक्षाचे खोडे बांधून घे. जमा ना जमा. हा चल. काय करायचं काय करणार? काय चाललंय रवी भाऊ? काय नाही निवांतय. लय नांगरट बिंगरट चालली. शेती डेव्हलप करायचा विचार आहे का काय? हा मग काय आता कवर असंच राहता. थोडी शेती डेव्हलप करावंच लागेल ना. हा ना राव, शेती केल्याशिवाय शेतकऱ्याला तरी काय पर्याय? औरा विषय आहे, आम्ही दोघं भावी आहेत. आम्हाला कष्टच करावं लागणार आहे. हा तेवढा आहे, पण दुसरा काय करीतोय? अहो दुसरा आता गडी पण लावलेले आहेत बागात आणि त्याला पण म्हणलं जा खोडं बांध म्हणून थोडं. तेवढं खरं आहे, पण एक बोलू का? हा बोला ना. पहिला सूरज भाऊ, तुम्ही वावरातलं ते वावरातलं करीता, ट्रॅक्टर चालवितात, ते तर ट्रॅक्टर नाही चालवीत. तुम्ही सगळं पैसे आणतात घरात राव, ते तर काही करीतच नाही. तसं नाही हो रवी भाऊ, किती काय केलं तर जीवाचा तुकडा आहे तो माझा. काय मी काम करू काय त्याने करू काय एकच आहे. तर खरं आहे राव. आता वायली निघायचं म्हणलं तरी तुम्ही 50 लाखाच्या पुढं बंगला बांधिता. त्याला तर पत्र्याचं घर नाही व्हायचं.